महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। ओंकार बहुउद्देशीय विकास संस्थेतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर। ओंकार बहुउद्देशीय विकास संस्थेचा वर्धापन दिन आणि आमदार दादासाहेब रामदादा भदाणे यांच्या वाढदिवसानिमित्त भोंदूर येथील मराठी शाळेत भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं। शिबिराचं उद्घाटन आमदार राघवेंद्र मनोहर भदाणे यांच्या हस्ते झालं। यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा रवींद्र निकम, धुळे जिल्हा भाजप अध्यक्ष बापूसाहेब खलाने, महिला मोर्चा अध्यक्ष धरतीताई देवरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। शिबिरात रक्तदाब, रक्तातील साखर, नेत्र तपासणी, सामान्य आरोग्य तपासणी तसेच विविध आजारांबाबत तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले। गरजेनुसार पुढील उपचार आणि वैद्यकीय सल्लाही यावेळी देण्यात आला। सगळ्या लक्ष असतं, त्यांना सगळ्यांना माहिती आहे मी कोणत्या कॉलेजला चक्कर पण मारली। पण सरांचं मला काय आवडलं की सरांकडे जो माणूस आला तो 8-8, 10-10, 15-15 वर्ष सरांनी तो जोपासला, त्याला टिकवलं आणि त्याच्या प्रकारचं जसं आम्ही राजकारणात तसं कॉलेजमध्ये बी आमच्या इथं राजकारण नसतं, पण सरांनी ती लागण त्यांच्या कॉलेजमध्ये लागू दिले नाही। हा पण फार मोठा योगायोग म्हणा का काय, पण सरांचं कर्तृत्व म्हणा की या सगळ्या लोकांना टिकवलेलं आहे। आणि मला ते बघितल्यानंतर कायम आनंद होतो की हे सगळे लोक, प्रत्येक माणूस त्याच्या प्रायव्हेट अडचणी सांगू शकत नाही कारण की प्रायव्हेट सेक्टर आहे, पण या अडचणीला तोंड देत सर हे सगळ्या लोकांना आज जोपासतायत आणि आमच्या मुला मुलींना ज्ञानदानाचं काम करतायत। आज थोड्याफार मोजक्या प्रमाणामधलं इन्स्टिट्यूट धुळे शहरामध्ये उरले, कॉलेज आहे, SVKM कॉलेज आहे, गंगामाई कॉलेज आहे, आज निकम कॉलेज आहे, 3-4 कॉलेज फार्मसीमध्ये अजमेरा कॉलेज आहे आणि त्याच्यामध्ये हायर फीज असलेले पण कॉलेज आहे, लोएस्ट फी असलेले पण काही कॉलेजेस आहेत आणि लोएस्ट फी मध्ये कमी फी मध्ये चांगलं शिक्षण देण्याचं काम आज निकम इन्स्टिट्यूटच्या पण माध्यमातून चालतंय आणि आपण त्याला प्रतिसाद सुद्धा देत आहेत। त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं आभार व्यक्त करतो। आमदार भदाणे यांनी संस्थेच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचं कौतुक केलं। परिसरातील नागरिक, विद्यार्थी, शिक्षण व ग्रामस्थांनी शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेतला। शिबिरासाठी श्री विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व साईराम नेत्र सेवालयाचं विशेष सहकार्य लाभलं। ओंकार बहुउद्देशीय विकास संस्थेचा दरवर्षी 21 ऑगस्टला वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत असतो। त्या निमित्ताने संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। त्यामध्ये वृद्धाश्रम ला भेट देणे, त्यांना देणगी स्वरूपामध्ये भेट देणे, तसेच वृक्षारोपण, रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचं आयोजन केलं जातं। यावर्षी गोंदूर गावामध्ये गोंदूर ग्रामस्थांसाठी खास असं आरोग्य शिबिर जे आहे ते 17 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित केलेलं आहे। संस्थेचा वर्धापन दिवस तसेच आमचे आदरणीय नेते दादासाहेब रामदादा भदाणे यांचा 22 ऑगस्टला वाढदिवस असतो। त्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे। तर या आरोग्य शिबिरामध्ये संस्था तसेच विघ्नहर्ता हॉस्पिटल, साईनाथ नेत्रालय यांच्या वतीने रक्तगट तपासणी, हृदयरोग तपासणी तसेच नेत्ररोग तपासणी अशा विविध आजारांची तपासणी या ठिकाणी होत आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी ग्रामस्थ उपस्थित आहे। या कार्यक्रमाला जिल्ह्याचे अध्यक्ष रामकृष्ण खलाने तसेच धरतीताई देवरे व आमचे रामदादा भदाणे यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन संपन्न झालं। ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।